अहंकारामुळे माणसाला नामाचे महत्त्व कळत नाही. मुखी नाम येण्यासाठी सुद्धा पूर्वपुण्याई लागते. वृद्धापकाळ आणि अंतकाळ हे मानवी जीवनातील अनिवार्य कटू सत्य आहे. अशावेळी नामसाधनेचा अभ्यास उपयोगी पडतो. नामाचा संस्कार नसल्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये वृद्धांची दयनीय अवस्था पाहायला मिळते. देहबुद्धी प्रबळ असल्यामुळे प्रत्येकाजवळ प्रकृतीचे रडगाणे गायले जाते. मुले आणि सुना लक्ष देत नाहीत, ही कुरकुर सुरू असतेच. मी घर बांधले, मी मुलाला इंजिनियर केले, पण आता सगळे उलटले, इत्यादी गोष्टी चालत राहतात. पण देवाचे नाव काही तोंडामध्ये येत नाही. निदान नोकरीतून निवृत्त झाल्यावर संत वाङ्मयाची कास धरावी आणि उपासनेची बैठक बसवावी, म्हणजे अंतःकाळी भगवत चिंतनामध्ये शांतपणे देह पडेल. सारे काही भगवंताचे आहे असा भाव ठेवून त्याच्या अनुसंधानात राहावे. एका स्फुट अभंगामध्ये समर्थ म्हणतात, कोणाचे हे घर कोणाचा संसार, सांडूनी जोजार जाणे लागे. संकलन आनंद पाटील.